Disclaimer. I know neither Hindi nor Marathi nor Kannada nor good English. These videos are made basing on the visions and internal explanations coming in from nowhere while going through these 3 charts from God Speaks for the last many years. I humbly feel that this happened due to Meher Baba's love for this ignorant man who is one among the millions who want to understand God Speaks in a natural way explained in common day-to-day language used and understood by people but not filled with jargons and mystique verbatim. This is prasad of love from beloved Meher Baba to me. I am sharing it with you all. तो भाऊ आहे बालगोपाल भास्कर राजू। तो एक कलाकार, संगीतकार, गीतकार होता। त्याने मेहर बाबांचे नाव आणि त्यांचे संदेश पसरवण्यासाठी आंध्र प्रदेशात 360 हून अधिक रंगमंचावरील कार्यक्रम केले। या गुणांमध्ये भर घालत तो साधा आणि प्रामाणिक होता। मेहर बाबांची सेवा करण्यात तो माझा आदर्श आहे। 1955 च्या मेहराबाद येथील सहवासात बाबांनी त्याला त्यांच्यासमोर असेच सादरीकरण करण्यास सांगितले। 2004 च्या 27/5/04 रोजी मला लिहिलेल्या पत्रात त्याने नमूद केले होते की तो प्रिय बाबांना प्रार्थना करेल की मला भास्कर राजूने पाहिलेल्या ख्या बाबांचे दर्शन घडवण्याची दृष्टी मिळावी। त्याची इच्छा बाबांनी पूर्ण केली असेल। इतक्या वर्षांत हे व्हिडिओ बनवताना मी संपूर्ण सृष्टीचे आणि ती मेहर बाबांशी कशी संबंधित आहे हे पाहू शकलो। जर प्रेक्षकांसाठी काही फायदेशीर गोष्ट असेल तर ती बाबांनी स्वतः केली आहे आणि विचलित करणाऱ्या गोष्टी असतील तर त्या माझ्या चुका आहेत। जय बाबा। भाऊ, बाबांचे काम करण्यासाठी एरुचने काही मूलभूत नियम घालून दिले आहेत। हे तुम्हाला इट सो हॅपन्ड या पुस्तकात सापडेल। 1. बाबांच्या कामासाठी तुम्ही कोणते काम करण्यास सक्षम आहात ते ठरवा। 2. ते काम करण्यासाठी आणि ते तुमच्या समाधानासाठी पूर्ण करण्यासाठी तुमच्या सर्व क्षमता आणि ऊर्जेचा वापर करा। 3. बाबांना तुम्हाला घडवण्याची परवानगी द्या आणि स्वीकारा। त्या कामासाठी तुम्हाला त्यांच्या इच्छेनुसार आकार द्या। बाबांच्या हस्तक्षेपाला कधीही विरोध करू नका। 4. जर तुम्हाला कोणाकडून कोणत्याही प्रकारची प्रशंसा अपेक्षित असेल, त्यांचे काम अपूर्ण राहिले आहे असे वाटत असेल, तर बाबांकडूनही प्रशंसाची अपेक्षा करू नका। 5. बाबांच्या कामात कधीही बाह्य मदतीची अपेक्षा करू नका आणि कधीही विचारू नका, त्यामुळे कामात अडथळा येतो। 6. जर तुम्ही त्यांचे काम सत्य करून थकला असाल, तर ते काम काही काळ बाजूला ठेवा, त्यांच्या कामांबद्दल विचार करा। मेहर बाबांशी संबंधित कोणतेही काम करण्यात भाऊ एरुच माझे दुसरे आदर्श आहेत। त्या दिव्य योजनेला माझे मनापासून नमस्कार, ज्याने हे जीवन त्याच्या वेळेत दिले आहे।
जिद्दू कृष्ण मूर्ती रमण महर्षी रामकृष्ण परमहंस कांची परमाचार्य श्री पद श्री वल्लभ. माझे नमस्कार. दिवंगत राधकृष्ण इंग्रजी शिक्षक. दिवंगत एम. आनंदराव विज्ञान शिक्षक. त्या काळातील RSEWC हायस्कूल व्यवस्थापन यांना मेहर बाबा यांचे गॉड स्पीक्स हे पुस्तक 1955 मध्ये प्रकाशित झाले. बाबांनी हे पुस्तक त्यांच्या काही जवळच्या प्रेमींना त्यांच्या नावाने स्वाक्षरी करून दिले होते. त्यांनी त्यांच्या काही प्रेमींना हे पुस्तक 7 वेळा, काहींना 5 वेळा आणि काहींना किमान 3 वेळा वाचण्याचा सल्ला दिला. इंग्रजी जाणाऱ्या एका प्रेमीला त्यांनी झोपताना हे पुस्तक डोक्याखाली ठेवण्याचा सल्ला दिला. हे पुस्तक सर्व धर्मांच्या पलीकडे आहे, ज्यामध्ये सर्व धर्मांच्या सर्व प्रमुख सखोल तत्वांचा समावेश आहे. हे पुस्तक आपण मानव, विश्वाशी आणि सहमानवांशी कसे संबंधित आहोत हे प्रकट करते. संपूर्ण जग संस्कारांच्या जाळ्यात अडकले आहे. संस्कार म्हणजे निर्जीव, सजीव आणि मानवांना मिळालेले संस्कार असतात आणि एकूण प्रतिसादात्मक यंत्रणा आणि प्रतिक्रियात्मक यंत्रणा यांना सामान्यतः संस्कार म्हटले जाऊ शकते. हे व्हिडिओ देवाच्या वचनाच्या मूलभूत संकल्पनांवर प्रकाश टाकण्यासाठी आहेत. हे व्हिडिओ शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी आणि सामान्य लोकांसाठी आहेत ज्यांना या पुस्तकाबद्दल किंवा दैवी थीमबद्दल माहिती नाही, परंतु कधीकधी त्यांना वाटते. 1959 मध्ये एके दिवशी मेहर बाबा युरिचला म्हणाले, 2 प्रकारचे ज्ञान असते, मनाचा वापर करून बुद्धिमत्तेद्वारे मिळवलेले ज्ञान आणि मनाचा वापर करून नाही तर लपलेले ज्ञान. बाबांनी पुढे स्पष्ट केले की 4 वर्षांच्या मुलाला टेबल आणि खुर्चीचे चित्र दाखवावे लागते, ज्यामध्ये चित्रांखाली शब्द लिहिलेले असतात. त्यानंतरच मुलाला वस्तूंची योग्य नावे देता येतात.
दुसरीकडे एक अशिक्षित माणूस टेबल आणि खुर्च्यांबद्दल सर्व काही जाणतो, परंतु शब्द कसे वाचायचे आणि लिहायचे हे त्याला माहीत नसते. पृष्ठ 129 द एन्शियंट वन मधील डावा कंस. हे व्हिडिओ बुद्धिमान आणि संवेदनशील प्रौढांना आणि सत्य जाणून घेऊ इच्छिणाऱ्या तरुणांना आठवण करून देण्यासाठी आहे. मेहर बाबांनी या पुस्तकात दगडी अवस्थेतून मानवांमध्ये ईश्वरप्राप्तीच्या अवस्थेपर्यंतच्या चेतनेच्या प्रवासाचे स्पष्टीकरण देण्यासाठी अनेक तक्ते वापरले आहेत. हा तक्ता 8 त्याचे चित्रमय स्पष्टीकरण आहे. हे चित्र रेनोग्ली यांनी एहर बाबांच्या सत देखरेखीखाली काढले होते. जागतिक स्तरावरील बुद्धिजीवी मेहर बाबांना वैज्ञानिक अवतार म्हणतात. जर आपण देव बोलतो यावर तथाकथित वक्ते आहोत, विज्ञान आणि प्रगत शोध आणि शोध सोडून, जर आपण आपल्या जुन्या स्फटिकीकृत मतांनी देव बोलतो हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला, तर आपण केवळ आपल्या प्रिय मेहर बाबांवर आणि त्यांच्या शिकवणींवर अन्याय करत नाही आहोत. आपण आपले ज्ञान वाढवूया आणि नंतर मेहर बाबांचे संदेश पसरवूया. अवतार मेहर बाबा की जय.